वाढवायची? तुम्ही वाढवायची. आणि व्हॅल्यू वाढवणार कशी? काम करून. काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी पैसे कमवले पाहिजे. आणि तुम्ही एकदा पैसे कमवायला लागला की तुमचं पण नाव होईल, 4 पैसे तुमच्या घरी पण येतील आणि त्याच्याबरोबर संस्थेचं पण नाव येईल. आमच्या संस्थेत शिकलेला व्यक्ती काय करतो आता? 3,000 रुपये 4,000 रुपये पैसे कमवतो. तर तुम्ही रोजगारासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी काय आहे? हा कोर्स आहे. आता तर आपलं जे सेंटर आहे, आपली पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई, त्यांच्या माध्यमातून पण मुलुंड या ठिकाणी काय सुरू झाले? कौशल्य विकास केंद्र सुरू झाले. आपले सन्माननीय निधी सोमय्या जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू झाले. त्यांनी दर शनिवारी ते रोजगार नाव पण घेतात. आपले ऍडव्हान्स होईल. म्हणजे जो कोणाला नोकरी पाहिजे ना कंपनीमध्ये किंवा गारमेंटमध्ये, तर तुम्ही जर शनिवारी तिकडे गेलात, एक तर लाईन सिलेक्ट झाला की लगेच कुठल्या तरी कंपनी पण मध्ये पण लागेल. आता मॅडमला आपण त्या दिवशी भेटू, मॅडम येणार ना, तर आपण विचारू की मॅडम जर शनिवारी रोजगार मिळाला असेल आमच्या मुलांना पाठवतो आम्ही. मग तिथे जर गेलात तर मुंबईला मुलांना काय मिळू शकतात? नोकऱ्या सुद्धा मिळू शकतात. आणि कदाचित त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी तो 1 महिन्याचा 2 महिन्याचा कोर्स त्यांना जाऊन करावा लागेल आणि लगेच त्यांना काय मिळू शकतात? नोकऱ्या मिळू शकतात. ते ऑलरेडी त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर लगेच नोकऱ्या मिळू शकतात. तर अशी संधी आपल्या पालक संस्थेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये, कारण आपल्याकडे मुंबई पुण्याचं खूप अट्रॅक्शन आहे. आपण जर आपल्या लोकांना मिळालं की बाबा ऐसा ऐसा जॉब आहे क्या करते, ते विचारतात नाही पुण्या मुंबईचा असेल तर सांगा जॉब. तिथला जॉब लोकांना नकोय, मला कळत नाही. ऍक्च्युअली घराजवळ जॉब मिळत असेल तर तो केला पाहिजे. पण पुण्या मुंबईचा जॉब मिळत असेल तुम्हाला तर काय हरकत आहे आपल्याला पण जायला. अशा काही नवीन नवीन गोष्टी जेव्हा येतील आपण मॅडमशी चर्चा करू आणि मग तुम्हाला पण सांगत जाऊ. तुम्ही कोणी ओळखीचे असेल तर दर शनिवारी तिथे असतं काहीतरी आपण ठेवणारच आहे. प्रत्येक शनिवारी रोजगार मेळावा असतो. तिथे आपली फाईल घेऊन जायची, कोण कंपनी असतील तिथे दाखवायचं आणि मग कुठे ते म्हणतील या कंपनीत काम करतो का, एवढा पगार मिळेल, तर लगेच त्यांना तो जॉब सुद्धा मिळू. कन्सेप्ट क्लिअर झाली? आता